मंडळींनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गणितीय क्रियेचा वापर होत असेल तर ते आहे टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज. आपण समजा एखाद्या मॉलमध्ये गेलो, तिथे आपल्याला बघायला मिळते 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट. ते सोडा, आपण कोणती एक्झाम देतो त्याचे मार्क्ससुद्धा आपल्याला टक्केवारीमध्येच दिल्या जाते. पण आपला टक्केवारी शिकण्याचा मेन उद्देश आहे आपण जे एक्झाम देतो, जसे की पोलीस भरती झालं, तलाठी झालं, ह्या आणखी कोणती एक्झाम झाली, त्याच्यामध्ये आपल्याला टक्केवारी विचारतात. आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो की माझे क्लासेस केल्यानंतर तुम्हाला गणितासाठी इकडे तिकडे भटकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कोणत्या पण एक्झामला जाऊन बसा, तुम्हाला मी शिकवलेल्या प्रश्नामधूनच एक्झाममध्ये येणार. आणि मी तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत शिकवणार आहे, जेणेकरून तुमचे पर्सेंटेजमधले एकही प्रश्न सुटणार नाही. आणि आपण आज टक्केवारीचा बघणार आहोत भाग पहिला. बघा मित्रांनो, टक्केवारी म्हटलं की टक्केवारी हे असा अपूर्णांक आहे की ज्याच्या छेदामध्ये 100 असतेच असते. जसे की उदाहरणार्थ समजा आपल्याला दिले आहे कुठं 40%, तर हे बरोबर राहणार आहे 40 छेदामध्ये 100. आणि याला काटलं तर हे 20ने भाग जाते. 20 दुणे 40 आणि 20 पंचे 100. हे अशा प्रकारे सॉल्व होते. बघा, म्हणजे 40% म्हटलं की ते काय होणार 2/5. हे अगदी असं असतो. म्हणजे आपल्याला जिथे कुठे असं पर्सेंटमध्ये लिहिलेलं दिसलं, म्हणजे उदाहरणार्थ पकडा की हे 20% असं लिहिलं आहे, तर हे आपण सॉल्व करायच्या वेळेला 20 त्याच्या छेदामध्ये 100 घेऊ. चला तर मग सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्नचिन्हाचे 52% बरोबर 182 आहे. तर आपल्याला हे जे प्रश्नचिन्ह जे आलं आहे याच्या ठिकाणी काय येणार हे बघायचं आहे. तर आपण प्रश्नचिन्हाला x मानून घेऊ. ठीक आहे, येणार x. आणि समजा प्रश्नामध्ये चे हे काही पण असलं तर याच्या जागी गुणाकार घेऊन घ्यायचा. हे झालं गुणिला 52. हे बघा, पर्सेंटचे चिन्ह आलं आहे, तर आपण याच्या छेदामध्ये काय घेऊन घेऊ 100 घेऊ. आणि हे बरोबर होणार 182. आता बघा, 82 छेदात 100 बरोबर 152 छेदामध्ये 100 बरोबर 182 झाला आहे. तर आता आपल्याला फक्त x काढायचा आहे, हे 52 नको. तर आपण काय करू, x बरोबर 182 गुणिला, बघा हे या साईडला येणार तर 100 वरती आणि 52 खाली होऊन जाणार. तर मग 100 भागिला 52. तर बघा, 52ला आणि 182ला 13ने भाग जाते. तर 13ने 52ला भागलं तर भाग जाणार 4 वेळा. आणि 13ने 182ला भागलं तर 13, 130, 52, 4 म्हणजे 14ने भाग जाणार. ठीक आहे. आता 4ने 100ला भागलं तर 25 येणार. आता आपल्याला 14 गुणिला 25 करायचं आहे. तर बघा, 25ने 4ला गुणलं तर 25 × 100ची 0 येणार, हातचे 10 आणि 25 × 25 आणि उरलेले 10 ते होणार 35. म्हणजेच 350 हे आपलं अगदी उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. चला तर मग समोरचा प्रश्न बघूया आपण. बघा, आपला प्रश्न काय म्हणत आहे, 1260चे 33/1/3% प्लस 755चे 80% बरोबर किती होणार. तर सर्वात आधी आपण 1260चे 33/1/3 काढून घेऊ. तर बघा, याला 1260च्या जागी येणार गुणाकार आणि 33/1/3 सॉल्व केलं तर 33 हे येणार 100/3.
आणि मित्रांनो बघा इथे पर्सेंटचे चिन्ह आलं आहे, तर ते काय होणार, इकडे आपण 100 घेऊन घेऊ. तर बघा आता त्याच्यानंतर काय होणार, 100नी 100 कटून जाणार आणि 3नी 1260ला भागलं 12 आणि हे जाणार 420, म्हणजेच 3ने 1260ला भागलं तर 420. आणि आधी त्याच्यानंतर प्लस 755चे 80%. आता आपण 755चे 80% काढून घेऊ. तर बघा 755 गुणिला 80 छेदामध्ये काय येणार 100. आता 80 आणि 100ला 20ने भाग जातो, तर 20ने भागलं ते 80ला जाईन 4 वेळा भाग आणि 100ला 5 वेळा. आता त्याच्यानंतर 5ने आपण 755ला भागू. 5ने 75ला भागलं तर हे जाणार 15 वेळा आणि उरले 5 हे 1 वेळा भाग जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये 4 होणार आणि या दोघांचा गुणाकार केला तर 15×4 = 60, म्हणजे 604. 604 काय येणार 755चे 80%. आता काय करायचे आपल्याला, हे जे आधीचे काढले आपण 420 आणि 604 हे प्लस करून घेऊ. 420 प्लस 604. आता या दोघांची बेरीज केली तर ते होणार, बघा इथे शेवटी काय आला आहे 4 आला आहे आणि सी मध्येच शेवटी 4 आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर सी आहे. तर बघा हे 4 2 आणि 7 4 10, म्हणजे आपलं काय उत्तर आलं 1024 आणि सी ऑप्शन बरोबर 1024 आहे. चला तर मग समोरचा प्रश्न बघूया आता आपण. बघा 540चे 75%चे 1/2/5 गुणिला 2/3 बरोबर किती होणार हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा 540 गुणिला 75%, त्याच्यानंतर आणखी गुणाकार हे सॉल्व केला आपण तर ते होणार 7/5. त्याच्यानंतर आणखी गुणाकार 2/3. तर बघा आपण सर्वात आधी 75ला आणि 100ला काटून घेऊ. याला जाणार 25ने भाग. 25ने भागलं तर 3 वेळा आणि 100ला भागलं तर 4 वेळा. आता बघा 3नी 3 कटून जाते. आता राहिले हे ते बघा 2नी 4ला 2 वेळा भाग जाणार आणि बघा आता खाली काय असलं 5 आणि 2. 5 आणि 2चा गुणाकार केला तर हे ते किती होते 10. आता 10नी जर 540ला भागलं तर 0 आणि 0 कटून जाणार. आता आपली वाचली किती फक्त इथे 54 आणि इथे 7. आता या दोघांचा गुणाकार केला तर 54 गुणिला 7. या दोघांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर मिळून जाईल. बघा 728 होते आणि इकडे ए मध्ये शेवटचा अक्षर 8 आहे, म्हणजेच आपलं उत्तर किती राहणार आहे 378. बघा याचा गुणाकार करून घेऊ. 728 8 हातचे 2 येणार, 7×5 35 आणि 2 36. बघा 378 अगदी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर मग आता समोरचा प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न काय म्हणतो, 420चे 36% मायनस 350चे 56% बरोबर प्रश्नचिन्ह आणि वजाबाकी 94 हे आहे. बघा मित्रांनो, याच्या आधी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. समजा आपल्याला एखादी संख्या दिली आहे, उदाहरणार्थ आपण पकडूया 500 आणि या संख्येचे आपल्याला 10% काढायचे आहे. तर काय करायचं, जे शेवटचा पहिलं अक्षर आहे ते कमी करून टाकायचं. शेवटचं पहिलं अक्षर कमी केलं आणि मग त्याच्यानंतर जी संख्या वाचते ती आपली काय राहणार आहे 10%. तसंच आपल्याला 1% काढायचं असलं तर 500 राहिलं, त्याच्यानंतर आपण 10% काढायचं राहिलं तर एक संख्या कॅन्सल करतो, पण जर 2 संख्या राहिल्या तर 2 संख्या कॅन्सल करायच्या, तेव्हा आपल्याला काय मिळणार 1%. म्हणजे कॅन्सल नाही तर समजा कुठं आपल्याला 545 असलं आणि याचे आपल्याला 10% काढायचे असले तर आपल्याला काय करायला लागेल, इथे पॉईंट द्यावं लागेल. तर आपलं
याचे 10% किती होणार? 545चे 54.5 हे त्याचे 10% होणार. आणि अगर आपल्याला याचे 1% काढायचं राहिलं तर इथे पॉईंट द्यावं लागेल, म्हणजेच 5.45 म्हणजेच 1% होणार. चला, त्याच्यानंतर आता आपण आपल्या प्रश्नाकडे लक्ष देऊ. हे आशा करतो की तुम्हाला कळलं असेल. बघा काय म्हणते, 420चे 36% मायनस 350चे 56% बरोबर प्रश्नचिन्ह -94. आपल्याला जे प्रश्नचिन्ह आहे याच्या जागी काय येणार हे काढायचं आहे. तर आपण हे काढून घेऊया. 420 गुणिला 36% मायनस होणार 350 भागाकारामध्ये, सॉरी इथे नाही येणार भागाकार, इथे येणार गुणाकारामध्ये 56%. आणि त्याच्यानंतर काय आहे? बरोबर प्रश्नचिन्ह -94. तर बघा आपण याला सॉल्व करूया अगदी सोप्या पद्धतीने. 0 आणि 0 कटून जाणार. त्याच्यानंतर बघा 10 वाचले. 10 आपण काटण्यापेक्षा एक काम करूया, 42 आणि 36चा गुणाकार करून घेऊ. तर बघा 42 गुणिला 36 हे करायचे आहे. बघा भरपूरसे विद्यार्थी आहेत ज्यांना 36 या 42चा पाडा येत नाही आणि हे गुणाकार करणं थोडं अवघड जातो. तर आपण काय करूया, 36 आणि हा गुणाकार कसा करू, 40 आणि प्लस 2 या संख्येने गुणून घेऊ. आधी काय करू, आपण 40ने गुणू. बघा 40ने गुणायच्या आधी आपल्याला 0 घ्यावं लागेल. 6 24 4 येणार, हातचे आले 2 आणि 4 त्रिक 12, हे किती होणार? 1440. ठीक आहे, 1440 आणि 36 गुणिला 2 केलं तर हे होणार 72. आता 1740 प्लस किती करावं लागेल आपल्याला? 72. 1440 आणि 72 याची आपण बेरीज केली तर ते येणार 1512. काय येणार याचे उत्तर? 1512. हे आता हे मिटवून टाकतो मी. एक मिनिट. 1512. आणि बघा इथे 10 वाचले होते आपले, तर हे इथे जाणार पॉईंटमध्ये. ठीक आहे, आता हे जे एवढं पोर्शन आहे आपलं, याचे उत्तर आलेलं आहे 151.2. आता त्याच्यानंतर आपण 350चे 56% काढून घेऊ. बघा याला सीधा 50ने भाग जाणार. 50ने भागलं तर 2 वेळा आणि 50ने भागलं तर 7 वेळा. त्याच्यानंतर 56ला 2ने भागलं तर हे जाणार 28ने भाग जाणार. त्याच्यानंतर याचा गुणाकार केला तर बघा हा सीधा 30 आपला 28च्या बदली 30नेच गुणून टाकू. 3 7 21 म्हणजेच 210 होणार. आणि 210 म्हणजेच आता इथे आपण 2 एक्स्ट्रा घेतले होते, तर याचे हे 2 7 सोबत गुणून घेऊ. 210 मायनस 14 केलं तर ते किती येणार? 196. 196. या तुम्ही असं पण मोजू शकता. 7 8 56 आणि 7 2 14 असा पण गुणाकार करू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. तर बघा, आणि आता या सगळ्या पोर्शनचे ॲन्सर आलेला आहे 196. तर बघा इकडे आलेलं आहे 151.2 आणि इकडे किती आलं? 196. 196 आलेलं आहे इकडे आणि इथे आहे मायनस. आता एक काम करू, आपण हे बाकीचं मिटवून घेऊया.
काय आहे, जागा कमी आहे आपल्याकडे, त्याच्यानी प्रॉब्लेम होतो थोडासा लिहायला. हां, हे होणार -196. बघा 151.2 मायनस 196 आपण सॉल्व केलं तर 196 2 1 हे येणार 44.8. हां, 44.8 हे याचं सॉल्युशन येणार. बघा इथे मोठी संख्या 196 आहे आणि तिला मायनसचं चिन्ह लागलं आहे, तर आपल्याला पण या 44.8ला काय करावं लागेल, मायनसचं चिन्ह लावावं लागेल. म्हणजे हे आता आलेलं आहे आपलं 44.8 बरोबर प्रश्नचिन्ह -94 आहे आणि हे वालेसुद्धा आपलं मायनस आहे. तर बघा हे 44.8 जेव्हा आपण इकडे घेऊ आणि आपण हे जे प्रश्नचिन्ह आहे या साईडला पाठवून घेऊ, तर हे मायनस इकडे आल्यावर काय होणार, प्लस होऊन जाणार. आता आपण 44.8 इकडे घेतलं आणि याला इकडे घेऊन प्लस केलं तर हे येणार बघा 44.8. हां, हे येणार. तर बघा इथे 8 म्हणजेच हे आपलं येणार सी 138.8. अगदी उत्तर आपलं बरोबर आहे. हे येणार इथे 8 4 आणि 4 8 9 4 13. हे 138.8 इथे आपला पॉईंट विसरला आहे, इथे उत्तर नाही दिसून राहिलं आहे ना बरोबर आपल्याला. तर हे येणार 138.8. हे आपलं उत्तर काय अगदी बरोबर आहे. चला तर मग आता समोरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न काय म्हणतो, 3842चे 1/2 प्लस प्रश्नचिन्हाचे 15% बरोबर 2449 होते. तर आपल्याला इथे प्रश्नचिन्ह जे आहे याच्या जागी काय येणार हे बघायचं आहे. तर हे आपण कसं सॉल्व करून घेऊ. 3842 आजच्या जागी येणार गुणिला 1/2 प्लस प्रश्नचिन्ह आणि हे होणार गुणाकारात 15/100 बरोबर 9. हां, बघा आपण 3842 याला 2ने भागलं तर हे येणार 1921. त्याच्यानंतर इथे प्लस प्रश्नचिन्ह 15 आणि 100ला 5ने भागलं तर 3 आणि इथे येणार 20. म्हणजेच थोडं पेन चेंज करून घेऊ आपण. गुणिला 3/20 बरोबर 2449. बघा हे जे आहे 1921 हे काय करून घेऊ आपण, या साईडला घेऊन घेऊ, कारण की आपल्याला फक्त काय काढायचं आहे, प्रश्नचिन्ह जागी काय येणार हेच बघायचं आहे. तर 2449 याच्यातून 1921 मायनस करून घेऊ. 1921. आता आपण याला सॉल्व केलं तर 8 2 528 हे येणार. आता बघा आपलं काय आहे, प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर गुणिला 3/20 बरोबर 528 आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, फक्त प्रश्नचिन्ह हवं आहे. तर मग हे 3/20 जे आहे हे आपण या साईडला घेऊन घेऊ आणि हे या साईडला आलं तर 20 जाणार वरती. इथे पण आपण थोडा पेन चेंज करून घेऊ, नाही तर आपल्याला समजायला नाही येणार. 20/3. आता बघा 528ला जर 3ने भागलं, बघा 3ने 5ला
एक वेळा भाग जाणार. त्याच्यानंतर 2 वाजते, मग 3 7 21 आणि मग 1 वाजला तर ते 6 आणि 18ला भाग चालला दे. त्याच्यानंतर गुणिला 20. आता बघा इथे 20 आहे, आपण याचं हे कॅन्सल, 20चे शून्य घेऊन घेऊ. आता आपल्याला 176 गुणिला 2 करायचा आहे, कारण की आपण शून्य इथे घेऊन घेतला आहे. तर 17 दुने 34 प्लस 6 म्हणजे 3520. काय होणार? 3520. सॉरी, आपलं उत्तर येणार 3520. आणि 3520 कुठं आहे? ऑप्शन ए मध्ये. तर बघा 3520 अगदी आपलं उत्तर बरोबर आहे. चला तर मग आता समोरचा प्रश्न बघूया आपण. 420चे 25% मायनस 140चे प्रश्नचिन्ह आणि पर्सेंट बरोबर 77 होतात. आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार हे बघायचं आपल्याला. बघा अशा प्रकारचे आपण खूपसे प्रश्न बघून झालेले आहे आपले. तरी हां, आता हे तुम्हाला बाकीचे प्रश्न समजाले. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. मला वाटते तुम्हाला जे मी आता शिकवलं हे समजायला आले आहे, आणि ज्याला नाही समजायला आलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला पुन्हा समजून सांगेल. तर बघा आता प्रश्न काय म्हणते. एका संख्येचे 45%चे 15% जर 105.3 असेल तर त्या संख्येचे 24% किती आहे? तर बघा हा अगदी सोपाच प्रश्न आहे. याला आपण कसं सॉल्व करूया. बघा एका संख्येचे म्हणजे एक संख्या कोणती तरी आहे, आपण तिला x मानून घेऊ. त्याच्यानंतर गुणिला त्या संख्येचे 45% म्हणजे एक्सचे काय निघणार आहे? 45%. पर्सेंटचे चिन्ह आहे, आपण छेदामध्ये 100 घेऊ आणि चे आलं त्याचा गुणाकार आणि आणखी त्याचे 15% बरोबर 105.3 हे आहे. तर आपण आधी हे सॉल्व करून घेऊ. बघा 5ने 15ला भागलं तर 3 वेळा भागते. 1 मिनिट आपण पेन चेंज करून घेऊ. 5ने 15ला भागलं तर 3 वेळा भाग जाते आणि 5ने 100ला भागलं तर 20 वेळा भाग जाणार. त्याच्यानंतर आपण 45ला पण 5ने भागू, याला जाणार 9ने भाग आणि 100ला जाणार 20ने भाग. आता इथे वाचलेले आहे वरती 9 आणि 3 तर खाली 20. तर हे काय होणार? याला आपण 105.3 हे इकडे घेऊन घेऊ. हे काय होणार मग? गुणाकारामध्ये म्हणजे वरती गुणाकारात चालले जाणार. 20 जाणार वरती, 20 गुणिला 20. तर याच्या छेदामध्ये जे 9 आणि 3 आहे हे छेदामध्ये येणार. तर 9 गुणिला 3. तर बघा 9ने आपण आधी 105.3ला भागू. बघा मला भागायचं असलं तर मी पटकन सांगून देणार की तुम्हाला 11.7 होते, पण हे कसे भागायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे. बघा 9ने भागूया आपण. 9 1 9, 1 वाचला आणि त्याच्यानंतर आणखीन 15ला 9नेच भागलं तर हे पण 1 वेळाच भाग जाईल. त्याच्यानंतर 9 6 वाचले आणि 9 7 63. म्हणजे आता इथं बघा पॉईंट आहे, आपल्याला पॉईंट घ्यावं लागेल आणि हे येणार 7. म्हणजे 9ने 105.3ला कितीने भाग जाणार? 11.7ने. तर आता बघा 11.7ला आपण 3ने भागूया. बघा 3 त्रिक 9, 2 वाचणार, इथे लिहूया आपण 3 त्रिक 9, 2 वाचणार आणि 3 9 27. म्हणजे इथं पॉईंट आणि येणार 9. आता आपण याचा गुणाकार केला तर हे 20 गुणिला 20 केलं तर हे येऊन जाणार 400 गुणिला 39.
बघा आता 3.9 आणि 400 याचा गुणाकार केला तर 9636 हे येणार 6. बघा आधी आपण हे 2 शून्य देऊन देऊ आणि हे एक्स्ट्रा जे आहे हे एवढं जर समजलंच तुम्हाला, हे आपण मिटवून टाकू. आपल्याला आता फक्त 400 गुणिला 39 करायचं आहे. तर हे झालं 400 गुणिला 39 म्हणजे 3.9 हे करायचं आपल्याला. तर 2 शून्य आधी घेऊन घेऊ आपण. त्याच्यानंतर 9 4 36 6 हातचे 3 येणार, 4 त्रिक 12 आणि ते 15. हां तर आणि त्याच्यानंतर बघा इथे पॉईंट आहे तर इथे 1 शून्य कॅन्सल होणार म्हणजेच 1560. आता हे 1560 आपलं उत्तर आलेलं नाही आहे. आता हे 1560 काय आहे, ही जी एक संख्या काढायची होती आपल्याला ही 1560 आहे. आता आपल्याला त्या संख्येची किती काढायचे 24%. तर गुणिला 24 छेदामध्ये येणार 100. तर बघा 4ने भागलं तर 8 वेळा भाग जाणार आणि याला 25 वेळा 25. बघा आता 25ने 1560ला भागितलं तर 25 सकट 150 ते 25 दुने 50.100 हां 62.4 62.4 येणार आणि गुणाकारामध्ये 8. हे आपण सॉल्व केलं तर आपलं उत्तर निघून जाणार. बघा अरे नाही सॉरी मित्रांनो, आपण 4ने भागलं तर 6ने भाग जाणार. इथे काय येणार 6. तर बघा 6 4 पॉईंट येणार. तर बघा शेवटला 4 पॉईंट इथेच आलेला आहे बी मध्ये आणि आपलं हेच उत्तर अगदी बरोबर आहे. तरी आपण सॉल्व करून घेऊ. बाहेर 6 गुणिला 4 केले 24 आले 4 हातचे 2 वाचणार. 6 गुणिला 2 12 आणि ते 2 14 हे 4 झाले 1 वाचला 6 6 36 आणि 1 37. बघा आपलं अगदी उत्तर तेच आलेलं आहे. आपलं उत्तर काय आलेलं आहे, सॉरी 6 6 36 आणि 1 प्लस हे आपलं अगदी उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर राहणार आहे 36.4. बघा 374.4 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तर मित्रांनो शिकवताना काही चूक झाली असेल त्याच्याबद्दल मला क्षमा करावी. आणि आता आपला हा भाग पहिला इथे संपलेला आहे. बाकीचा क्लास उद्याला बघूया. आणि असेच महत्त्वाचे प्रश्न शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.